राऊरी तालुक्यातील एका पतसंस्थेने 12% व्याज दर देण्याचे आमिष दाखवून अनेक ठेवीदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली। याबाबत राऊरी पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे चेअरमन व संचालकावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुंजाराम शेखजी पाटील वय 68 वर्ष हे राऊरी शहरातील पुरुषोत्तम नगर येथे राहाव्यास असून ते मुळापाट बंधारे उपविभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत। त्यांनी राऊरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की राऊरी शहरात शीतल कॉम्प्लेक्स येवले इस्टेट या ठिकाणी विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड येथे नावाजलेली पतसंस्था होती। सध्या सदर शाखा बंद असून तिची शाखा बारागाव नांदूर तालुका राऊरी येथे चालू आहे। सदर पतसंस्था ठेवीवर 12% परतावा देत असल्याने पुंजाराम पाटील यांच्या व त्यांची पत्नी नम्रता पाटील अशा दोघांच्या नावावर राऊरी शहरात शीतल कॉम्प्लेक्स येवले इस्टेट या ठिकाणी विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी येथे वेळोवेळी जाऊन त्या पतसंस्थेत एकूण 13,04,000 रुपयांच्या ठेव पावत्या केल्या। सदर पावत्यांनी मुदत संपल्यानंतर पुंजाराम पाटील यांनी पतसंस्थेचे चेअरमन व संचालकांची भेट घेऊन ठेव पावती विड्रॉल करून माझ्या पावतीवरील रक्कम मला परत द्या असे सांगून पैशाची मागणी केली। तेव्हा त्यांनी आज पैसे देतो, उद्या पैसे देतो असे सांगून पैसे दिले नाही। पतसंस्थेचे चेअरमन व संचालकांनी आर्थिक अपहार करून पुंजाराम पाटील यांची एकूण 13,04,000 रुपयांची फसवणूक केली। तसेच त्यांची विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी येवले इस्टेट राऊरी येथे मुदत ठेव पावत्याद्वारे गुंतवणूक करणारे लोकांनाही पावत्याचे पैसे न देता फसवणूक केली। पुंजाराम शेखजी पाटील यांच्या फिर्यादीवरून राऊरी पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे चेअरमन गणेशराव रमेश गोपाळे, संचालक शंतनू रमेश गोपाळे तसेच मेघा भगवान सोनवणे उर्फ मेघा गणेश गोपाळे तिघे राहणार बारागाव नांदूर तालुका राऊरी यांच्यावर विविध कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहे। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राऊरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।